दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अंबादास दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, तर शिंदेंनी यावर उत्तर देणं टाळलं. हा मुद्दा अप्रत्यक्ष त्यांनी खोडला. आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय, आमची घौडदौड अशीच सुरू राहील, शिंदेंची भूमिका. शिंदेचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते. ही बाळासाहेबांच्या विचार आणि उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपवू शकत नाही. एकत्र आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. फक्त ठाणे पालघरच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत त्या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे. महायुती विजयी होईल. तनपुरेंकडून कोणताही गौप्यस्फोट नाही. विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. अजितदादांसोबत चर्चा सुरू होती. खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. तर विलिनीकरण आणि नंतरच विलिनीकरण यामध्ये फरक. तटकरेंचं वक्तव्य. दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. ही बाब मी सुद्धा नंतर सांगितली. त्यामुळे फार मोठं काय गौप्यस्फोट प्राजक्त तनपुरेंनी केलं अशातला का भाग नाही. पार्थ पवार राजकारणामध्ये सक्रिय झाले ही चांगली गोष्ट. राष्ट्रवादीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहानंतर खासदार सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया. काय आताच राजकारणामध्ये आला असं नाही. आता ठीक आहे, दादांच्या या अत्यंत अकाली निधनाच्या नंतर त्यांचं सक्रिय होणं पक्षासाठी महत्त्वाचं होतं, त्याप्रमाणे ते सक्रिय झाले. मोदींचा विकासाचा मुद्दा पटवून द्या, मी सुद्धा भाजपात जाईन. मोदींचा विकास मुद्दा मला पटल्यास मी त्यांचं भजन गाईन. संजय राऊतांचं वक्तव्य. तर मोदींच्या विकासाचे 1000 मुद्दे मी पटवून सांगेन. बावनकुळेंचं राऊतांना उत्तर. मोदींचा एखादा मुद्दा जर मला कोणी समजून सांगितला विकासाचा तर मी पण भाजपमध्ये जाईन. मोदींनी काय केलं हे जर कोणी मला सांगणार असेल तर मी शांतपणे ते ऐकेन. आणि माझं जर मतपरिवर्तन झालं त्यानंतर तर मी मोदींचं भजन करेन. 1000 मुद्दे समजून सांगू शकतो संजय राऊतांना मी. मोदीची गरज पडणार नाही की ज्यामध्ये मोदीजी बद्दलचा आदर अजून त्यांना वाढेल. लाडक्या बहिणींचा शाप महायुती सरकारला लागणार. तर अपात्र बहिणींच्या शापामुळे सरकारचा सत्यानाश होणार. राज्यामध्ये 80 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर वडेट्टीवारांची टीका. 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप महायुतीच्या सरकारला लागेल आणि असेच हे तडफडून सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. लाडकी बहीण योजनेतनं सरकारनं 81 लाख लाडक्या बहिणींची नावं उडवली. रोहित पवारांचा आरोप. टप्प्याटप्प्यानं नावं उडवून योजना बंद करणं हाच खरा निशाणा. राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे. रोहित पवारांचा हल्लाबोल. लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करून सुद्धा पैसे बंद झाल्याची तक्रार केली. यासाठी फेर तपासणी करण्यात आली. तर 2 शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या या महिलांना यातनं वगळलं गेलं. मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती. केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. राजकारणात खुर्ची महत्वाची आहे, त्यामुळे आपली खुर्ची घेऊन आपण बसलं पाहिजे. मंत्री चंद्रकांत पाटलांचं कोल्हापुरातल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये हे मिश्किल वक्तव्य. कॅबिनेटच्या दिवशी मुंबईमध्ये ठाण मांडून बसू नका. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना उदय सामंतांनी फटकारलं. मुंबईमध्ये हॉटेल बुक करून राहणाऱ्या जिल्हाप्रमुखांनी हे थांबवावं, सामंतांचा सल्ला. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. काहींनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकून पक्षाशी गद्दारी केली. भाजपनं नगरसेवकांना पैसे देऊन नेल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. तर विजय वडेट्टीवार यांची नॉट रिचेबल नगरसेवकांवर ही टीका. प्रसिद्धीची हाव आली तरुणाच्या अंगलट. भारतीय राजमुद्रेचा आणि राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर केल्यामुळे अहिल्यानगरात विश्वजित धुळगंड या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. प्रसिद्धीसाठी मोदी, फडणवीस, शिंदे यांच्या नावानं बनावट शुभेच्छा पत्र सोशल मीडियावर व्हायरल. गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन. मोदींच्या आवाहनानुसार कोणतेही भव्य कार्यक्रम आयोजित करू नका. तर मुंडेंची पुण्यतिथी आपापल्या शहरात, गावात, घरी साजरी करा, असंही आवाहन. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक. तर आमच्या पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे. ते विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाहीत. शिक्षण मंत्रालयाशी संबंधित बाबींवर चर्चेसाठी बोलावलेल्या संसदीय समितीच्या बैठकीवेळी समितीचे अध्यक्ष दिग्विजय सिंग यांच्याकडून मोदींचं कौतुक. कल्याणमध्ये भाजपला धक्का. तर पदाधिकारी राम बनसोडे यांची शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी. पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त. लवकरच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती.
गोंदियामध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का, तर अर्जुनी मोरगाव तालुका प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात जाहीर पक्ष प्रवेश. अमृता फडणवीस यांनी चालवली ई रिक्षा लॉन्चिंगला मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांची हजेरी. तर आताच रिक्षा चालवायला शिकली अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या.